सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. सर्वांचं स्वागत आपलं स्वराज्य दुर्ग भटकंती चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत पनवेलमध्ये. पनवेलमध्ये एक ऐतिहासिक जागेवर म्हणजेच एक आपल्या दरवेळेसप्रमाणे किल्ल्यावर आलेलो आहोत. हा मुंबई गोवा हायवे मार्ग आहे. मुंबई गोवा हायवे मार्गामध्ये असलेला एक कर्नाळ किल्ला जे कर्नाळ पक्षी अभयारण्यामध्ये आहे तिथं आपण आलो आहोत. आज आपल्याबरोबर आले आहेत प्रेषा ऋषी, परेशदा, विशालदा आणि राण्यादा आणि बरेचसे काही मित्र आहेत. आज आम्ही इकडं आलो आहोत कारण असं आहे की प्रेषा आणि रेशवी यांचा 100वा किल्ला आहे आजचा. त्यामुळे आम्ही आज जवळच किल्ला सिलेक्ट केला होता इकडे येण्यासाठी. या किल्ल्याला इतिहास खूप जुना आहे, म्हणजेच यादवकालीनच्या राजवटीपासून हा किल्ला आहे. आणि या किल्ल्यावर शासक म्हणजे शासन भरपूर जण शासन केलेलं, म्हणजे यादव, त्यानंतर निजाम, मुघल, मराठे, पेशवाई, ब्रिटिश यांनी भरपूर जण या किल्ल्यावर शासन केलेलं आहे. तर चला बघूया किल्ला कसा आहे. आणि जर आजचा खूप खास किल्ला होणार आहे आम्हाला, आणखी 100वा किल्ला होणार आहे. तर चला बघूया कसा. हा आपला मुंबई गोवा हायवे. आणि इथं आल्यावर आपल्याला एक पार्किंगची व्यवस्था इथं केलेली आहे. त्यानंतर इथं आपल्याला तिकीट भेटते पर पर्सन काहीतरी 20 रुपये 40 रुपये पर पर्सन आहे. आणि गाडीचे पार्किंगचे पण अलग आहेत. आणि प्लस इथं एक व्यवस्था खूप चांगली आहे की जे प्लॅस्टिक कचरा गड किल्ल्यानं जमा होतात, त्यामुळे इथे त्यांनी हे केलं की जे आपल्याकडे प्लॅस्टिकचे पिशवे असतील त्यांनी जमा करायचे, दाखवायचे आणि इथं डिपॉझिट देऊन जायचे. म्हणजे त्याप्रमाणे आपण प्लॅस्टिकच्या बाटल्यावर वरती घेऊन जातो त्या तशाच परत खाली घेऊन यायचे तिथं आपल्याला. ते बघा असलेलं आहे. गेटच्या आतमध्ये आपल्याला बघा रस्ता पूर्ण बनवलेला दिसतोय. पुढपर्यंत रस्ता आहे आणि पुढे गेल्यावर एक मध्ये जो आपल्याला उजवीकडचं वळण घ्यायचं आहे, ते तुम्हाला दाखवतो कोणतं वळण आहे ते. बघा आपण इथपर्यंत आलो. इथं टॉयलेटची व्यवस्था पण केली आणि त्याच्या उजव्या बाजूला लहान पोरांना खेळण्याची जागा पण आहे. बघा अशी. इथं आपल्याला झाडांची नर्सरी आहे, फुलांची. इथे एक बोर्ड लावलेला आपल्याला फुलपाखरूंचे जाती दाखवल्यात तिथं. त्या गेट बंद आहे. नंतर आपण येथून बघूया. इकडून आपण वरती आलो तर उजव्या बाजूला आपल्याला काही पक्ष्यांचे हे आहेत, पिंजऱ्यामध्ये पक्षी आहेत आपले, लव्ह बर्ड्स बोलतात आपण, घरात पाहते पोपट वगैरे आहेत. आणि त्याच्याबरोबर समोर आपल्याला रस्ता आहे गडाकडे जायला. तर चला आपण इथून आता जाणार थोड्या वेळात. त्याला बघा चाललेत पुढे. मग इथून थोडं पुढं आलो जर उजेडान तिथे टॉयलेट आहेत. तिथून एक परत उजवी बाजू आलेली जे असे आपल्याला पायऱ्या लागल्यात, जंगलवाट आणि थोडं जर बांधणी पायऱ्या आहेत, तिथून आपल्याला जायचं आहे. तर आज आपल्याबरोबर एक गडकोट प्रेमी यूट्यूब चॅनलचे मित्र ते आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांची आपण भेट घेऊया. त्याला बघा हे आज आपल्याबरोबर आलेत परदेशचे मित्र आहेत. ह्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. आपल्याला परिचय देतला होता, सांगा. जय शिवराय, जय शंभूराजे. मी गडकोट प्रेमी अक्षय या नावाने माझा यूट्यूब चॅनल आहे, मराठी यूट्यूब चॅनल. गेली 7-8 वर्ष मी देखील भटकंती करतो आहे. गडकोट भटकंती, संवर्धन, गडकोट प्लॅस्टिक मुक्त हा आमचा एक महत्त्वाचा विषय. दुर्गरक्षक फोर्स या संघटनेसोबत मी जोडल्या गेल्यानंतर जयकांत दादा शिकरे यांच्यामार्फत मी गडकिल्ल्यांची सेवा, स्वच्छता या उद्देशाने आम्ही प्रत्येक गडावर गेल्यानंतर प्लॅस्टिक मुक्त गडकिल्ले, प्लॅस्टिक मुक्त गडकोट हा संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही आजीवन करतच राहू. तर चला आज यांच्याबरोबर पण थोडी एन्जॉय करूया आपण. आणि प्लस आज आमच्याकडे एक ऐतिहासिक दिन आहे. म्हणजेच ऐतिहासिक दिन म्हणजे कसा की जे आपल्याबरोबर डेली असतात प्रेषा आणि रेशवी, हे दोघी जुळ्या बहिणी आहेत आणि यांचं वय आत्ता आहे जवळजवळ 5.5 वर्ष.
आणि ते आजचा गड किल्ला 100 गडांची शतक पूर्ण करणार आहे. तर चलाच बघूया त्यांचा गड प्रवास कसा आहे तो. ही रेशवी एकटीच चालली आहे. रेशवी हाय कर असं नीट कर ना. हाय इकडे बघून. हाय बोल बोल. हाय काका. यांचे कधी फोटो काढायला गेले ना तर कधी तुम्हाला नीट फोटो भेटणार नाही. यांची पोस्ट तर भेटतच नाही किंवा कोणत्या व्हिडिओमध्ये नीट येणार नाही. पण त्यांच्यात उत्साह एवढा की आत्तापर्यंत 6 वर्षाच्या अगोदर त्यांनी 100 गडकिल्ले सर करतायत. हे बघा आपल्याला प्रत्येक स्पॉटवर असे डस्टबिन ठेवलेले दिसतील, जे आम्ही खाली आता पण 3 का 4 वेळा बघितले आहेत. अजून पुढे पण आहेत खूप. हे बघ ना, बघितलं पाहिजे ना. हे बघ मी एवढं चालतोय पण कॅमेरा बघ. हा बघ, हाच बघतो. हा एवढं पण हालत नाही बघ ना. पुढे आलो आपल्याला ती पायवाट लागली आणि आता थोडंच आपल्याला इथं बघा दगडी पॅच आहे. थोडी अवघड वाटत होते, थोडी चढण्याला पाय दुखतात सारखी. हे बघा आता आपल्याला अशी कृत्रिम पायरी दिसेल जे आता सध्या बांधलेले आहेत, जे दगड वर लावून. आता पूर्ण अशी पायवाट आहे. इथून जवळजवळ आपल्याला 1.5-2 किलोमीटर अजून चालच आहे. हा बघा थोडा दगडी पॅच आलाय आता. हा पाहिजे. आणि हे आपले मित्र आपल्या बरोबर कलावंतीन दुर्ग चढायला होते. हे बघा हे झेंडा माझ्याकडे दे मग. आणि हे आपले रवींद्र दोन्ही नाही जमणार. तू एक दादा माझ्याकडे दे आणि स्वतः चाल. किंवा आपल्या सोबत 2 गडांवर होते, एक राजगड आणि एक कळसुबाई शिखर सर करायला होते. आणि बाकीचे पब्लिक येतात. सध्या हा दगडांचा पॅच आहे, थोडा त्रासदायक. आपण तेच विचार दिलं तर तुम्ही बोलला तू कुठे चालली. इकडून आल्याच्या नंतर आपल्याला हा बोर्ड दिसतो की ही वाट जाते आपल्या गडाकडे. तर आपण इथून जाणार आहे पुढं. आणखी एक जण होते जे तुम्हाला आम्ही भेटलेलो आहे. मला एक्झॅक्ट आठवत नाही बरं का, पण तारीख मला चेक करता येऊ शकते उद्या. डायरीमध्ये असेल की डायरी दिला मोबाईल डायरी मध्ये. ऑक्टोबरमध्ये भेटलो आपण. तुमचं नाव काय म्हटलं. लाली पावडर लाली लावून आले बघा. हे तर बोलतो व्हिडिओ काढू नका रे माझी. किल्ले फिरले तुम्ही. हो तिथे तुम्ही हे बघितलं शिवाजी महाराज आणि राजा जयसिंगचा तह झालेला तो मूळ प्रत तिथे मांडलेली. किल्ले जाऊन बघितले तर तिथे काय होतं माहिती का, आपण 500-1000 रुपयाकडे आपण बघतो, गाईड लावत नाही आपण. तेव्हाचे ठसे तेव्हा आम्ही आता व्हिडिओ शूट करत आहोत. रोहन भाऊ प्रेषाताईचा 100वा किल्ला आहे. आणि प्रेषाताई बघा कशी फुल एक्साइटमेंट आहे आणि फुल खुशीत, एकदम फुल एनर्जी. प्रेषाताई आता आपल्याला हा एक थोडा पॅच भेटला, म्हणजे आता साईडला बॅरिकेड लावलं चढण्यासाठी. कारण की हा पॅच थोडा अवघड वाटतो, म्हणजे सगळ्यांनाच नाही, काही लोकांसाठी. इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. वरती काही अवशेष आहेत, तर मंदिर आहे बहुतेक, त्यात आपण जाऊन बघूया. आता हे आपले नवीन सदस्य आपल्यासोबत आलेत आज, म्हणजे माझ्यासाठी नवीन आहेत पण पर्यटक त्यांच्यासाठी जुने आहेत. पाहू शकता रॅलिंगवाला भाग आहे थोडा.
कॅमेरा हलत पण नाही, एवढा मोबाईल हलतोय ना. तर बघा मध्ये जे काय असतं बघा, जे त्याचं टोल आहे, फुल वगैरे टाकलेलं त्याचे. चौकी वगैरे असेल काय ते चौकी पारे असू शकतात किंवा काहीतरी मावळ्याचं आहे का? बरं व्हायच्या अगोदरच आहे. आणि ह्या किल्ल्याची एक शूटिंग पण झालेली जुन्या काळात, म्हणजे जैत लिंगोपाचा डोंगर असं बोलतात ना, ते ह्याच किल्ल्याची चित्रप्रदर्शन करण्यात आलं होतं. बघू शकता तुम्ही, भेटेल तुम्हाला. या साईडला आपण जर बघितला तर मग अशा आपल्याला प्रबळगड आणि कलावंतीन, या साईडला तर मग एरशाळगड दिसेल. समोर दिसतोय तिथं माणिकगड आहे. आणि या साईडला सरसगड, सुधागड आणि कोरीगड या साईडला पाठीमध्ये दिसलं आपल्याला. तर आता आपण चाललो पलीकडे वरती, जे आपल्या मित्राचा मगाशी गेला अक्षय गेला आहे, पुढे त्यांच्यावर चाललो आपण. आपण इथं पुढं आलो, तर इथं गडावर पहिलं जाण्यापेक्षा खाली आपल्याला करण्या देवीचं मंदिर दिसलं, जे गड देवता म्हणून. हे बघा, त्यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते, अनंतराव फडके. हे मंदिर आहे. पण नंतर इंग्रजांनी ते ताब्यात घेतलं, त्यांची किल्लेदारी गेली होती तोपर्यंत. आणि वासुदेव बळवंत फडके यांचा फोटो. आणि हे आपले राणे दादा, विशाल दादा वाट बघतात आपली. आणि आता आपण थोडा वरती जाणार आहोत. आता आपण जे चाललोय दरवाजातून वरती. हा प्रथम दरवाजा किल्ल्याचा. आणि आता इथं पुढं अजून एक वरती एक दरवाजा लागेल, त्यानंतर तो मोठा दरवाजा 2 तिथे जायचा आता आपल्याला. आणि प्रेशा बघा आज सर्वात पुढे चालली आहे. आपण हा थोडा अवघड पॅच चढलो वरती, आणि वरती चढलो आपला दुसरा दरवाजा दिसतोय. त्यासाठी पहिला आपल्याला ह्या सीड्या चढायच्या आहेत. सीड्यांचा समोर दरवाजा, आणि मग तो एक छोटा दरवाजा भेटेल, तिथं आतला जात नाही. इथं जुन्या पायऱ्या तर कातळात कोरलेल्या, त्या इंग्रजांनी तोडल्या. त्यानंतर आपण इथं वरती जातोय. तर वरती गेलं की जो आपल्याला हे दिसते प्रवेशद्वार, प्रवेशद्वाराच्या वरती बघा शिल्प आहे. तो शिल्प बघा, आणि इथं एक जागा ठेवलेली बघ इथं ओपनमध्ये. तसं इथून आपण वरती जातो. आपण इथं वरती चालल्यावर हे जो सपोर्ट लावलेला आहे, आणखी पाडीक होत आलेला दरवाजा. त्यानंतर बघा आपलं एंट्री केल्यानंतर आपल्याला जे चौकी पारचे दिसत, ते हा बुरुज आहे, तो पण ढासळलेला आहे. आणि हे दरवाजावरती पायऱ्या ते पण पडलेले आहेत. ते पाणी टाकत तिथं वरती, जे सुळकेच्या मध्ये पोटात कोरलेल्या. हे बघा इथं तटबंदी कशी पडलेली आहे बघा अर्धी. तिथून थोडं पण जाऊया चला पुढं. इथं काहीतरी औषध होते, समोर चौकी पायऱ्या असं बोलू शकतात. समोर तटबंदी आणि ती गुफा दिसते बहुतेक, तिथं पण जाऊया थोडा वेळ. आणि हे एंट्री. आता आपण आलं हे दरवाजा बघा. हा दरवाजा हा बघा, असं छोटा दरवाजा आहे, बरं आहे. एक टिळणीसाठी या किल्ल्याचा वापर करायचे. इथून शत्रू लक्ष ठेवण्यासाठी जागा होती. इथली तटबंदी पडली, दगडी पडले बघितल्या काय, पण तरी बाकीचे अजून तटबंदी आहे तशीच आहे. आणि मग असं आपण पॅसेज सर केला तो. तर बघा हा समोर दिसतो मोठा आला तो प्रबळगड, त्या छोटासा वाचला तो एरशाळगड. आणि इकडे तो आपण मगाशी बघितलं माणिकगड, आणि इकडचे पुढचे. असे आपण चाललो तो इथून वरती. आपण आतमध्ये आलो, ते काय तटबंदी बघा कशी जुनीवाली तटबंदी. आणि इथं काय वाडाचे औषध आहे समोर. आणि आपला हा सुळकावरचा, आणि ते काय ते वाड्यांचे औषध इथं होते.
आणि ही पायऱ्या आपण वरती आली ती. हा बघा कसं आहे, शत्रू लावून लक्ष ठेवण्यासाठी खाणे काढलेले ते समोरचे आहेत. चला तर मी इथून वरती जाऊया. इथं आपण आलो, हे वाड्याच्या औषध आपण बघूया आता. त्याचं संवर्धनाचं काम करायला पाहिजे. 2 दरवाजे त्या वाड्याला, 2 मजली वाडा होता की बघा. वरतून मला खाची दिसली, ते वरचं औषध वेगळं आहेत. हा एक दरवाजा आहे. आपण या दरवाजाने बाहेर जाऊया. ह्या दरम्यान बाहेर आल्याच्यानंतर आपल्या समोर अजून एक वाडा दिसतो, तो हा. आणि हा वाड्याच्या पाठून रस्ता येतो इथं. आणि आता आपण हा वाडा बघायला जाऊया आणि इकडनं पुढे वरती जाऊया. आणि तोपर्यंत प्रेशर परत जर हे करतात बसून आराम बघूया वाड्यात व्हायचा. या वाड्यांच्या इथून पुढं आल्याच्या नंतर एक इथं बघा इथं औषध आहेत. इथं समोर हा एक मोठा सदर पण असू शकतो किंवा वाडा मोठा असू शकतो. इथून जायला तर रस्ता पण आहे पुढं. आणि ह्या दरवाजानं खाली उतरायला एक रस्ता आहे, जे इथं ह्या टाक्यांच्या खालच्या साईडला जातो. तर आपण इथून जातो. ॲक्च्युली तिथून रस्ता नाही, बाहेर पडायला इथून रस्ता आपल्याला. इथं ही दुसरी जागा आहे. इथं आपल्याला घोरपड दिसते. तर घोरपड बघा कशी काळी घोरपड एकदम दिसते की नाही माहित नाही. ही बघा चिपकू घोरपड, ही काळी काय दिसते ना, ही घोरपड गेली बघा वरती. इथं आलो की समोर आपलं पाणी टाका दिसतो. आता ही दरड पडलेली आहे. अरे पाणी टाका बघ कसं आहे, त्याचं पाणी पण खराब झालेलं पूर्ण, की स्वच्छताच होत नाही त्यामुळे ते पाणी खराब झालं आहे. तर आता आपण इथं फोडून जातो. इथं आता पूर्ण ह्याला आपल्याला जर आहे तर हे दुसरं टाकं बघा पाण्याचं आतमध्ये कोरलेलं. तर टाकं होतं पहिलं की दुसरं काय वापरू शकता असं. तर हे पहिलं काय असं सांगू शकत नाही का वॉशरूम होतं का जेवण बनवतं. आणखी इथून बघा, इथून असं गेलं की पाणी इथून या मार्गाने बाहेर पडायचे असं. हा बघा जे आता आपण टाकं बघितलं त्या बघा इथून उतरायला जागा होती की पाणी टाका नाही तर का ते एक तर खोली असू शकते का धान्य भांडार वगैरे ते असू शकतं. पाणी आता जमा झाले. तर तिथं समोर पण तुम्हाला पायऱ्या दिसले खाली उतरायला. पावसात पाणी जाऊन ते पाणी जमा झालेलं इथं. तर टाका सोडल्यानंतर एक दुसरं टाका आपल्याला दिसलं, पण सध्या सुकलेलं आहे. आणि आता आपण इथं वरती आलो आहोत, दक्षिण दरवाजाच्या वरती. तिथून आपल्याला हा बुरुज दिसतो आणि या बुरुजाच्या बाजूने टाका आहेत बघा पाण्याची. इथं पण एक समोर टाका आहे. त्यानंतर आपण इकडनं असं खाली उतरल्यानंतर आपल्या समोर ते टाका दिसेल, तिथं बुजलेलं आहे. आणि तिकडनं आपण त्या साईडने जाव्यानंतर ते डायरेक्ट पुढच्या बाजूला बाहेर पडू. हा चुळका बघा.
सेम तसंच आहे जे मगाशी टाका बघितला त्याच्या आतमध्ये जे खांब होते, धान्य भंडार असू शकतं काय असू ते सांगू शकत नाही, पण उतरायला जागा होती. त्याचप्रमाणे ह्याला पण सुद्धा तसंच आहे. हे बघा, खोल्या तिथं केलेल्या आतमध्ये. आपण हे टाका जे खोदलेलं बघितलं, त्यानंतर आपण आलो दक्षिण दरवाजा. आता हे सैनिकांना जे मावळे बसायचे त्यांना बसण्याची जागा आणि आपला दरवाजा. इथून आपण खाली उतरल्याच्या नंतर आज समोर एक ब्रिज बांधलेला आहे त्या काळात, इथून त्या साईडला जाण्यासाठी. असं. आणि मग अशी बोललो तर इथून ती वाट तिकडे जाते, ती डायरेक्ट आपल्या पुढं जाईल. इथून वरती आलो आपण. तिथं बघा थोड्या पायऱ्या आहेत, तिथं थोडंसं वर चढण्यासाठी. तिथं जाऊन नंतर आपण इथून उतरलं भेटलंय का बघूया. ही जागा आपली अशी. इथून आता बघा इथं एक बुरजामा दरवाजा आहे आणि तिथून पुढे गेलं बुरजा खाली उतरल्यावर पुढे. अच्छा, जो मगाशी ब्रिज बोललो तो ब्रिज नाही, दक्षिण दरवाजा इथं आहे आणि हा ब्रिज आहे बघा समोर. हा ब्रिज आहे आणि इथून आपल्या तिकडे जायचं आता. चला बघा, या दरवाजावरती 2 शिल्प आहेत. हे बघा, हे 2 शिल्प बघा. बरं आपल्या दरवाजा बाजूला आहे आणि हा ब्रिज बांधले गेले. तर सध्या झाडले माती जाऊन हे पाणी जाण्यासाठी किंवा शत्रू लक्ष ठेवण्यासाठी जागा केलेली ती. त्यानंतर इथं हे वाड्यांचे औषध येतं, हे बघा तुम्ही बघू शकता. नंतर आपण इथं आलो. ही तटबंदीची आतली साईड बाजू आणि समोर आपल्याला दिसतंय मुंबई गोवा महामार्ग. तटबंदी इथं पूर्ण बघा अशी दिसते. आता आपण आहोत कर्नाळ किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाजवळ. आता आपलं जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त किल्ल्याची भटकन झाली आहे. फक्त एक छोटासा पॅच राहिला आहे, तो आता उतरताना करूया. तर आता मी इथं आहे दक्षिण दरवाजा. तर या किल्ल्याचा इतिहास असा होता की यादव कालापासून या किल्ल्याचा इतिहास आहे. सर्वात पहिला यादवचे साम्राज्य होतं. त्यानंतर या किल्ल्यावर निजामशाहीने राज्य केलं. निजामशाहीने राज्य केल्यानंतर इथं यादवांनी वसईचे पोर्तुगीज जे होते त्यांच्या मदतीने हा किल्ला परत स्वतः ताब्यात घेतला. त्यानंतर परत 13व्या 14व्या शतकात निजामशाहीने जास्त 5,000 सैन्य पाठवून हा किल्ला ताब्यात केल्याच्यानंतर पोर्तुगीज त्याहून अति सैनिक पाठवले आणि हा किल्ला परत ताब्यात घेऊन निजामशाहीलाच निजामांनाच हा किल्ला भाड्याने दिलेला. म्हणजे 1500 ज्या आत्ता पण बोलतो 1500नी असं काहीतरी त्यावेळेस काळातले जे चलन होते त्यात ते घेत होते. आणि त्यानंतर हा 1600च्या शतकात शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला स्वराज्यात. ज्यावेळी शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यानंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि जे पेशवे आले पेशव्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन जे शेवटच्या शतकात हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. तर भरपूर शासन पाहिलेला किल्ला म्हणजेच कर्नाळ किल्ला आहे. तर आता आपण थोड्याच वेळात उरलेला पॅच बघूया आणि करूया. चला मग अशी आपण इथून गेलो आपण पुढे आणि आता इथं आलो. तर इथं आल्यानंतर हे पाणीचं हे झालं
आणि समोर बघा एक जागा आहे, पण रस्ता कुठून आपल्याला माहीत नाही, पण त्या काय इथून असू शकतो रस्ता आतमध्ये जाण्यासाठी, इथून जाऊ शकतात. त्यानंतर बघा हे एक टाका इथं आणि हे मोठं टाका अजून खाली आरपार दिसतंय. हे बघा जे जेव्हा ते टाकं भरल ते टाकं पाण्यात इकडे येऊन ह्या पाण्याचं भरून सगळं दोन्ही टाकांच्या मधून जायला रस्ता आहे एक छोटासा पाणी पास होण्यासाठी. पुढं टाका बघा एवढा मोठा आहे आणि दुसरा टाका एक आहे तो. पुढे पण टाकेत इथून जरा रिक्स जाण्यासाठी गिरील लावलीत. मग इथून थोडं सावधान इथून जायचं असं. बघा एक टाकाच्या खाली आहे. बघा टाका कसा आहे. इथून पायऱ्या होत्या वाटतं उतरायला की तिथून पण असू शकतात. या साईडनी तिकडे पुढे जातात. तर आपलं एवढंच आहे, बाकी काय दाखवायला नाही आहे. आणि मग अशा आपण तिथं बघितलं स्टार्टिंग ती लाईन आहे तिथून या अशी. आता आपण आता इथं परजा वगैरे सगळं इथं बसल्यात तिथं जाऊ. चला बघा आपण ह्या दरवाजा उतरलो खाली. मग इथून आपण जो दरवाजा बघितला तर इकडनं खाली जाऊन आपण जरा त्या खालचा जो उरलेला पॅसेज आहे तो बघून घेऊया. इकडनं उतरल्यावर पुढे थोडा पार लागतील, पाराने पुढे जाऊया. त्यानंतर ही वाट थोडी निमुळते त्यामुळे सावकाश जावं लागतं. हे बघा बरोबर आपण आलो ते पाठच्या रस्त्यात मगाशी जे आपण बघितलं ते पाठच्या भागात आलो आपण इथं बुर्जाजवळ. आणि इथं आपण आलो बरोबर. हा एक दरवाजा आहे आणि ही साईड दुसरी बाजू ही वेगळी इथं. आणि इथे दोन पाण्याचे टाके ते सुकलेले आहेत. बघा हे टाका सुकलेलं आहे. आणि खालची बाजू ही आहे हा एक बुरुज आहे समोरचा. आपण इथून जरा बघू इथून काय दिसतंय का आपल्याला, तर खाली उतरूया. काय काय आहेत नाही बघण्यासारखं खाली. किल्ल्याचा एक शेवटचा टप्पा आपला. हा दरवाजा बघितला त्यातून एक वरती चढल जागा पायऱ्या आहेत. इथून पण बघा पायऱ्यात बघा कशा त्या इकडून अशा. पायऱ्या असायला वरती आपण तर इथे आपल्याला टाकं दिसलंय पाण्याचा. हे बघा आणि झाड बघ कसं आलंय ते पाण्यातून पोड पण आलंय. बरोबर आहे पॅसेजच्या वरती हे झाड आहे. वरती आहे मी पहिल्यांदा बघते थांबा. नाही मी बघितलंय, मी पुष्कळाला बघितलेली. त्याला पिसायला
आम्ही गड उतार झालो. तर आजचा दिवस आमच्याकडे खूप खास होता, कारण की आज प्रेषा आणि रश्वी यांचा 100वा किल्ला होता. तो म्हणजे आम्हीच केला, तो कर्नाळ किल्ला. आता जस्ट आम्हाला खूप मजा आली की एक ऐतिहासिक दिवस आमच्यासाठी आज होता. आणि या किल्ल्यावर बघण्यासाठी खूप आहेत. जास्त करून पाणी टाके आहेत, वरती राजवाड्याचे अवशेष आहेत, 2 दरवाजे आहेत. आणि प्लस ह्या किल्ल्याची म्हणजे एक वैशिष्ट्य म्हणजे एक चैत्र जे पिक्चर होता, त्या पिक्चरमध्ये पूर्ण या किल्ल्याचं किल्ल्याचे दाखवलेलं आहे किल्ला. पण त्यामुळे कसं वाटलं तुम्हाला आम्हाला नक्कीच आवर्जून सांगा. आणि प्रेषा आणि रेशवीसाठी पुढील वाटचाल सर्वांनी शुभेच्छा द्या. हेच माझी नम्र विनंती. आणि सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय गणपती, हर हर महादेव.